ह्या 20 श्लोकांचाच केलेला काय असणार आहे, विस्तार असणार आहे. म्हणून भगवंत म्हणतात इथपर्यंत तुला हे आत्मज्ञानाचं स्वरूप जे सांगितलं ते तुला थोडक्यात सांगितलेलं आहे. आता बुद्धियोग निश्चित अवधारी पा, आता बुद्धियोग निश्चित अवधारी. आता इथून पुढं निष्काम कर्मयोग निश्चितपणे मी तुला सांगतो. भगवंताने इथपर्यंत आत्मज्ञानाचा थोडक्यात विचार सांगितला आणि आता त्या आत्मज्ञानाचा उपाय म्हणून जो निष्काम कर्मयोग आहे त्या कर्मयोगाचं वर्णन पुढे करणार आहेत. म्हणून त्या अर्जुनाला म्हणतात तू काय कर, लक्ष दे, अवधारी, लक्षपूर्वक ऐक. बुद्धियोग शब्दाचा अर्थ आहे निष्काम कर्मयोग. लक्षात आलं का? बुद्धियोग इथल्या बुद्धियोग शब्दाचा अर्थ काय, निष्काम कर्मयोग. आणि इथं आत्मज्ञान या शब्दाला कोणत्या शब्दाने म्हटलेलं आहे, सांख्य स्थिती. हे सांख्य स्थिती मुकुळीत सांगितली तुझ येथ. आता बुद्धियोग निश्चित अवधारी पा. काही श्लोकांमध्ये आता त्या बुद्धियोगाचा म्हणजे निष्काम कर्मयोगाचा विचार भगवंत सांगतील. त्याचाच विस्तार पुढं पूर्ण 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग हा स्वतंत्रच काय सांगितलेला आहे, अध्याय सांगितलं, इथं थोडक्यात सांगणार आहे. आणि हा मी तुला जो निश्चयानं हा बुद्धियोग जो सांगणार आहे त्या बुद्धीनं तू जर युक्त झालास तर कर्मबंध कोणत्याही प्रकारची बाधा करू शकणार नाही. म्हणून तर अवधारी पा, चांगल्या रीतीनं काय दे, लक्ष दे, लक्षात ठेव. जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्मबंधू सर्वथा बाधू न पवे. पार्था जया बुद्धियुक्ता जाहलिया कर्मबंधू सर्वथा बाधू न पवे. अर्जुना, ज्या बुद्धियोगाला तू प्राप्त झालास, ज्या बुद्धीनं तू युक्त झालास, तर कर्मबंध मुळीच बाधू शकत नाही. म्हणून मी तुला आता हा बुद्धियोग सांगणार, निष्काम कर्मयोग सांगणार आहे. आणि त्या निष्काम कर्मयोगानं तू युक्त हो, त्या बुद्धियोगानं तू काय हो, युक्त हो. आणि मग ज्या बुद्धीनं युक्त तू झाला तर हे अर्जुना तो कर्मबंध कोणत्याही प्रकारची बाधा तुला करू शकणार नाही. कर्मबंध म्हणजे कर्माचा बंध, कर्माचा पाश. जेव्हा मनुष्याच्या हातून जे काही बरं वाईट कर्म होत असतं तेच त्याच्या जन्म मरणरूप बंधाला कारण होत असतं. बरे वाईट म्हणजे धर्म अधर्म रूप, आणि त्या धर्माधर्म रूप कर्माचं फळ पाप पुण्य, आणि त्या पाप पुण्याचं फळ स्वर्ग नरक इत्यादी. त्यामुळे स्वर्गात अथवा नरकात म्हणजे पशुपक्ष्यादी योनींमध्ये जन्म प्राप्त होत असतो. हे पुढे सांगणार आहेत. अनिष्ट मिष्टम मिश्रंच त्रिविधम कर्मण फलम भवत्यत्यागिनाम प्रेत्यन तु संन्यासीनाम क्वचित. देव मनुष्य स्थावर यया नाव जगडंबर. आणि हे तर 3 प्रकार कर्मफळाचे. हे कर्मफळाचेच काय आहेत, प्रकार आहेत. म्हणून कर्मबंध याचा अर्थ धर्माधर्मरूप पाप पुण्यरूप कर्म किंवा म्हणजे जन्म मरण असा आहे. पण निष्काम कर्मयोगाचं जर आपण आचरण करू, ईश्वरार्पण बुद्धीनं ते कर्म करू, तर त्याचं फलस्वरूप आपली काय होईल, चित्तशुद्धी होईल. हे पहा, तेच कर्म काही फळाशा धरून आपण केलं तर ते फळ प्राप्त होईल, पण ते बंधाला कारण ठरेल. कर्म केलं, त्या कर्माचं फळ प्राप्त झालं, बंधन आलंच ना. पण तेच कर्म निष्काम बुद्धीनं आचरलं, ईश्वरार्पण बुद्धीनं, कर्तव्य बुद्धीनं, माझ्या वाट्याला आलं ना, आलंय म्हणून करायचं. ईश्वरार्पण बुद्धीनं जर केलं तर चित्तशुद्धी हे फळ आपल्याला काय होईल, प्राप्त होईल. चित्तशुद्धी होईल आणि मग ईश्वराच्या प्रसादानं
आत्मसाक्षात्कार आपल्याला होईल. म्हणजे कधीतरी आपण त्या आत्मज्ञानाचे काय हो अधिकारी हो, आणि आत्मज्ञानाने आपल्याला आत्मसाक्षात्कार स्वरूप साक्षात्कार घडून जाईल. आता आत्मज्ञानी हा जो पुरुष आहे त्याच्याकडून घडलेलं जे कर्म असतं ते बरे वाईट कोणतंही जरी घडलं तर ते भाजलेल्या बीजाप्रमाणे असतं. तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे, बीज भाजूनी केलेला ह्या आम्हा जन्म मरण नाही. ते त्याच्या जन्म मरणाला कारणीभूत ठरत नाही. कोणाकडून घडलेलं कर्म, त्या ज्ञानी माणसाकडून घडलेलं कर्म, म्हणजे तो त्या जन्ममरणातूनच काय होऊन जातो, मुक्त होऊन जातो. पण अज्ञान अवस्थेत केलेलं कर्म, अज्ञान अवस्थेत म्हणजे ते कर्म करत असताना फळाशा आपण जर ठेवली, फळाविषयक आशा, आणि मी करता आहे हा जर अभिमान ठेवला, तर मग तेच कर्म काय होत असतं, बंधनाला कारण ठरत असतं. कर्म तेच, पण तेच कर्म बंधनालाही कारण ठरू शकतं, आणि तेच कर्म कर्मबंधाच्या नाशालाही कारण ठरू शकतं. फक्त कसं केलं, हातोटीनं केलं तर, निष्काम बुद्धीनं, ईश्वरार्पण बुद्धीनं, कर्तव्य बुद्धीनं जर ते कर्म केलं तर कर्मबंधनाच्या नाशाला ते कर्म कारण ठरेल. आणि तेच कर्म मनामध्ये फलाशा धरून केलं तर आणखी काय करील, ते बंध निर्माण करील, कर्मबंध. उदाहरण दिलं त्यांनी, जैसे वज्र कवच लीजे मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे, वरी जैतेसी उरिजे अचुंबित. जैसे वज्र कवच लीजे मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे, परी अचुंबिता जैतेसी उरिजे. जैसे म्हणजे ज्याप्रमाणे, वज्र कवच लीजे, वज्रासारखं जे अभेद्य असलेलं किंवा जणू वज्राचेच बनवलेलं चिलखत काय केलं, अंगामध्ये घातलं. वज्र कवच लीजे, चिलखत अंगात घालावं, वज्रापासून बनवलेलं किंवा वज्राप्रमाणे अभेद्य असलेलं. मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे, आणि मग कितीही बाणांचा वर्षाव आपल्यावर झाला तरी तो सहन करता येतो. कधी सहन करता येतो, अंगामध्ये वज्र कवच, वज्रासारखं अभेद्य किंवा वज्राचंच तयार केलेलं कवच जर घातलं तर शस्त्रांचा वर्षाव, शस्त्राची वृष्टी, बाणांचा वर्षाव सहन करता येतो. वरी जैतेसी उरिजे अचुंबित, शिवाय वरून शत्रूला जिंकण्याविषयी शस्त्राचा स्पर्श न होऊ देता तो पुन्हा काय होतो, सज्जच होऊन राहतो. आता कितीही शत्रूनं त्या बाणांचा शस्त्रांचा वर्षाव केला आणि यानं अंगामध्ये जर वज्र कवच घातलेलं असलं तर त्या शस्त्राचा स्पर्श देखील, थोडासा स्पर्श देखील, थोडीशी इजा देखील, खरचटणं देखील त्याच्या अंगाला घडत नाही. आणि त्यामुळं तो पुन्हा जिंकण्यासाठी काय राहतो, तसाच शिल्लक राहतो. त्या शस्त्राचा अंगाला स्पर्श देखील न होता तो विजयी होऊन त्याला राहता येतं. तसं देखील अत्यंत शूर जर मनुष्य असेल तर त्या रणांगणामध्ये विजयी होतो, पण कुठेतरी त्याला इजा तर झालेलीच राहते ना. पण जर अंगात वज्र कवच घातलं तर त्याच्यावर कितीही शस्त्रप्रहार झाला तर त्याला थोडी देखील इजा न होता तो जिंकून राहतो, जिंकतो. जैतेसी उरिजे अचुंबित, स्पर्श देखील न होऊ देता, शस्त्राचा थोडासाही स्पर्श त्याच्या अंगाला न होता तो विजयी होऊन राहतो. पूर्वीपासूनच हे युद्ध करणारे लोक शत्रूनं केलेल्या शस्त्राचा प्रहार होऊ नये, वर मी तो घाव लागू नये म्हणून काय करत असतात, चिलखत आता देखील घालतात की नाही अंगामध्ये, काय बुलेट प्रूफ जॅकेट, लक्षात आलं का, मग ती गोळी लागू नये म्हणून. आता ते त्याच्यातही भ्रष्टाचार केल्यामुळे त्या बिचाऱ्या सैनिकांना नाक मारावं लागतं, त्याच्यातही पैसे खातात लोक, असं खातात की नाही. बुलेट प्रूफ मग ती गोळी किती वेगानं आली त्याला धडकली तरी त्याचं भेदन करून त्याचा जीव जाऊ नये. तसं जर खरोखरचं तसं
बुलेट प्रूफ जॅकेट असेल, किती त्याच्यावर गोळ्या चालवल्या तर त्याला काही इजा होईल का? नाही. आणि तो पुन्हा काय होईल? विजयी होऊन राहील. हे उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. कशासाठी? बुद्धियुक्त तू जर झालास, बुद्धियुक्त झालास म्हणजे काय? ही निष्काम कर्मयोगाची हातोटी जर तू जाणलीस आणि तुझ्याकडून कितीही कर्म घडलं तर त्या कर्माचा लेप तुला लागणार नाही. जया बुद्धियुक्ता झाली या पार्था, कर्मबंधू सर्वथा बाधू न पवे. काही बाधा निर्माण करणार नाही. कसा? जैसे वज्र कवच लिहिजे, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे, वरी जैतेसी उरिजे अचुंबित. म्हणून निष्काम कर्मयोगाची हातोटी जाणली पाहिजे. भगवंत तेच म्हणतात ना, मी तुला ती सांगणार आहे, तू काय कर, लक्ष दे. हे सांख्य स्थिती मोकळीत सांगितली तुझं येथं. आता बुद्धियोग निश्चित अवधारी पा. आतापर्यंत तुला आत्मज्ञानाचं स्वरूप सांगितलं, आता तुला ते सकाम कर्म काय, निष्काम कर्म काय, ह्याविषयी तुला बुद्धियोग मी तुला सांगणार आहे. कसं कर्म केल्यानं ते कर्म आपल्याला बाधा करत नाही हे तुला सांगणार आहे. ते कर्म करण्याची हातोटी तुला सांगणार आहे. म्हणून तू काय कर, अवधारी लक्ष दे. नेहाभिक्रमनाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. इह अभिक्रमनाशः न अस्ति, प्रत्यवायः न विद्यते, अस्य धर्मस्य स्वल्पम अपि महतः भयात त्रायते. इह, इह म्हणजे येथे, येथे म्हणजे या निष्काम कर्मयोगामध्ये अभिक्रमनाशः न अस्ति, आरंभलेल्या कर्माचा नाश होत नाही, फळा वाचून नाश होत नाही. या निष्काम कर्मयोगामध्ये आरंभलेलं जे कर्म आहे त्या कर्माचा फळा वाचून नाश होत नाही. अभिक्रम नाश त्याला नाही आहे. पुन्हा प्रत्यवाय न विद्यते, याच्यामध्ये कोणताही प्रत्यवाय म्हणजे कोणतंही विघ्न नाही आहे. आणि या निष्काम कर्मयोग रूपी धर्म जो आहे त्याचं थोडंसं सुद्धा आचरण मोठ्या भयापासून रक्षण करतं. कोणाचं? त्या कर्म करणाऱ्याचं. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. अस्य धर्मस्य, या धर्माचं, स्वल्पम अपि, थोडंसं सुद्धा केलेलं. श्लोक आत्ताचा उच्चारलेला 40वा आणि याच्या पाठीमागचा 39वा. या श्लोकातून निष्काम कर्मयोगाची काय केलेली आहे स्तुती यातून केलेली आपल्याला दिसते. कर्मबंधम प्रहास्यसी, या निष्काम कर्मयोग रूपी जी आता मी बुद्धियोग तुला सांगणार आहे, तो तू जाणलास तर तू काय करशील? कर्मबंधाचा त्याग करशील. म्हणजे तुला कर्मबंध लागणार नाही, बाधा निर्माण होणार नाही. बाधू न पवे, कर्मबंधू सर्वथा बाधू न पवे. आणि इथं महतो भयात त्रायते, महान भयापासून तुझं काय होईल? रक्षण होईल. या 2 श्लोकांनी काय केलेलं आहे? निष्काम कर्मयोगाची काय केलेली आहे? स्तुती केलेली आहे. स्तुतीचा उपयोग काय? तर त्या त्या साधनाविषयी साधकाच्या मनामध्ये अभिरुची उत्पन्न व्हावी, त्याच्याविषयी जिज्ञासा निर्माण व्हावी. अरे, निष्काम कर्मयोग इतका महत्त्वाचा आहे का? मग तो जाणला पाहिजे. लक्षात आलं का? पण भगवंत म्हटले की नाही, शृणू अवधारी पा, लक्ष दे, आता मी तुला सांगणार आहे. आणि स्तुती पण केली त्या निष्काम कर्मयोगाची की कर्मबंधम प्रहास्यसी, त्याला जर तू जाणलं तर कर्मबंधाचा तू काय करशील? त्याग करशील. तो कर्मबंध तुला कोणत्याही रीतीनं बाधा निर्माण करू शकणार नाही. आणि या श्लोकात सांगतात त्रायते महतो भयात. थोडंसं सुद्धा आचरण या निष्काम कर्मयोगाचं तुझ्याकडून घडेल तर निष्काम कर्मयोग रूपी धर्माचं, स्वल्पमपि अस्य धर्मस्य, स्वल्पमपि, थोडंसं सुद्धा आचरण जरी घडेल तरी महतो भयात त्रायते,
मोठ्या म्हणजे संसार भयापासून तुझं काय होईल, रक्षण होईल. तो तुझं काय करील, रक्षण करील. तैसे ऐहिक तरी न नशे आणि मोक्षु तो उरला असे, जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळत. तैसे ऐहिक तरी न नशे, तैसे जेथ पूर्वानुक्रम चोखाळत दिसे, ऐहिक तरी न नशे आणि मोक्षु तो उरला असे. तैसे, आता याच्या अगोदर तर काय उभी नाही तरी देखील तैसे म्हटलेलं आहे. जैसे आलं तरच काय येत असतंय, तैसे येत आहे. ह्या श्लोकावरचं ती भाष्य केलेली ही तर पहिलीच ओवी आहे. याच्या अगोदर जो श्लोक आहे 39वा त्याच्यावरची शेवटची ओवी जैसे वज्र कवच लेईजे, मग शस्त्रांचा वर्षाव साहिजे, वरी जैतेसी उरिजे अचुंबित. तैसे, तैसे म्हणजे त्याप्रमाणे. जेथ पूर्वानुक्रम चोखाळत दिसे, ज्या कर्मयोगामध्ये पूर्वापर चालत आलेला या कर्माचा क्रम जो आहे तो शुद्ध चालू राहिलेला आपल्याला दिसतो. ही एक गोष्ट. पुन्हा त्या कर्मयोगामध्ये ऐहिक तरी न नशे, इहलौकिक जे सुख आहे त्याचा नाश होत नाही आणि मोक्ष तो उरला असे. आणि शिवाय मोक्ष तर आहेच आहे. मोक्षही काय होतो, प्राप्त होतो. म्हणजे मोक्षप्राप्तीपर्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्याला जाता येतं. तैसे ऐहिक तरी न नशे, ऐहिक भोगाचा नाश तर होत नाही. सामान्यांना हीच भीती असते की आता ह्या परमार्थ मार्गाला आम्ही लागलो, तुम्ही काहीतरी आम्हाला सांगता निष्काम कर्मयोग, ध्यान योग, अमुक योग, मग आम्हाला ही जी लौकिक सुख प्राप्त आहेत यांचा काय करावं लागेल, त्याग करावा लागेल. भगवंत म्हणतात तो त्याग करण्याची गरज नाही. या निष्काम कर्मयोगामध्ये, निष्काम कर्मयोगाचं आचरण करत असताना ऐहिक भोगांचा नाश होत नाही. मग पुन्हा मग सामान्य लोकांना वाटेल ऐहिक भोगही आपल्याला मिळतात, ऐहिक भोगांचाही नाश होत नाही, तर मग मोक्षापर्यंत आपल्याला जाता येणार नाही. ते म्हटले नाही. आणि मोक्ष तो उरला असे, मोक्ष तर प्राप्त व्हायचा शिल्लकच असतो, तो मिळणारच आहे. जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळत, आणि ज्या कर्मयोगामध्ये पूर्वीपासून चालत आलेल्या साधनांचा जो अनुक्रम आहे तो पुढेही मोक्षप्राप्तीपर्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं चालत असलेला आपल्याला दिसून येतो. तैसे ऐहिक तरी न नशे, ऐहिक म्हणजे या लोकातील इहलोकासंबंधी असलेली सुख भोग इत्यादी. हे पहा, संन्यास मार्गात किंवा त्या ज्ञानयोगामध्ये म्हणा, ज्ञानमार्गामध्ये या सर्व येषणांचा, स्त्री पुत्र धनादी विषयांचा काय करावा लागतो, त्याग करावा लागतो. पुत्रेषणायाश्च वित्तैषणायाश्च लोकैषणायाश्च वित्थायाथ भिक्षाचर्यंचरंती, उपनिषदांनी सांगितलेलं आहे. पुन्हा एक श्लोक गेलाय आणि त्या ज्या मंत्राचं ते भाष्य आहे कठोपनिषदातील, यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरंती. लक्षात आलं का? पण त्या निष्काम कर्मयोगामध्ये मात्र गृहस्थाश्रमात राहून सर्व शास्त्रविहित जे भोग आहेत त्यांचा भोग घेता घेता वर्णाश्रम धर्माचं पालन, इतर उद्योग व्यवसाय इत्यादी करून त्या निष्काम कर्मयोगाचं काय करता येतं, आचरण करता येतं. म्हणून तर म्हटलंय की नाही, इंद्रिय न कोंडी, भोगाते न तोडी, अभिमानू न संडी स्वजातीचा, कुळधर्मो चाळी, विधिनिषेध पाळे, मग सुखे तुझ सरळी दिधली आहे. या ऐहिक भोगाचा काय होत नाही, नाश होत नाही आणि मोक्ष तो उरला असे. आणि शिवाय अंतिम मोक्षाचाही काय होतो,
लाभ होतो. कोणत्या मार्गात? या बुद्धियोगात, म्हणजे निष्काम कर्मयोगात. येईल की नाही पुढे हे पहा. पक्ष्यानं देखील त्या झाडावर फळ असलेलं पाहिलं आणि माणसानं देखील पाहिलं. दोघांनी एका क्षणात पाहिलं. दोघांनाही ते फळ खाण्याची काय झाली? इच्छा झाली. दोघंही जातील की नाही त्या फळापर्यंत? जातील. पण तो पक्षी देखे उतलवना सरिसा, पक्षी फळासे झोंबे जायसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. पण जाताच येणार नाही का त्याला? जाईल ना. कुठं? फळापर्यंत जाईल. तो हळूहळू ढाळे की तुले ने के वेळे मार्गाचे ने बळे निश्चित ठाकी. खोडाकडे येईल, फांदीकडे जाईल, मग त्या फांदीवर जाऊन ते फळ तोडून खाता येईल. दोघालाही खाता येईल. आता त्या पक्षामध्ये तेवढं सामर्थ्य असल्यामुळं उत्प्लवना सरी, उडी सरशी, उड्डाणा सरशी त्या फळाला जाऊन झोंबे येईल. तसं ज्याच्यामध्ये विवेक वैराग्य साहजिक आहेच आहे, विवेक वैराग्यादी दिकांनी जो संपन्न आहे, तो सरळ ज्ञान मार्गाचा काय आहे? अधिकारी आहे. पण ज्याच्यामध्ये विवेक वैराग्य तेवढं नाही आहे, अजून सांसारिक विषय वासना शिल्लक आहेत, पण त्यालाही मोक्षापर्यंत जायचंय. जाता येणार नाही का? येईल. तितकं वेगाने नाही जाता यायचं. संन्यासी महात्म्य आहेत, ज्यानं सर्व संग परित्याग केलेला आहे आणि केवळ त्याला परमात्माच हवा आहे. दुसऱ्या कोणत्याच गोष्टीमध्ये त्याला स्वारस्य नाही. प्रचंड वैराग्य. ऐहिकीचे की स्वर्गीचे भोग पायिक झाली आई इच्छेचे, परी भोगावे येणारूचे मना माझे. ते भोग स्वतःहून, इहलौकिक भोग, पारलौकिक भोग हात जोडून त्याच्यासमोर उभे आहेत, आमचा स्वीकार करा असं म्हणतात. पण तो त्यांच्याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही. तेवढं जर वैराग्य असेल प्रचंड, तर मग तो तात्काळ त्या मार्गात प्रविष्ट होऊन मोक्षाचा अधिकारी तो असल्यामुळं मोक्षप्राप्तीपर्यंत जातो. दुसरा जो आहे संसारी मनुष्य, तो त्याला जाता येणार नाही का? जाता येईल ना. त्याच्यासाठीच सांगतात ना. मग त्याला धीर द्यायसाठीच सांगितलंय. तैसे आहिक तरी न नशे. लक्षात आलं का? ही उभी काही संन्यासी महात्म्यासाठी नाही आहे. लक्षात आलं का? ज्याने सर्व संग परित्याग केलेला आहे, त्या भोगाविषयी, भोगांना तो तुच्छ मानतो आहे, त्याला नाही म्हटलं हे तैसे आहिक तरी नशे. तो म्हणलं नाशेल तर नाशेल आहिक, मी तर त्याच्यावर काय केलेलं आहे? पाणी सोडून दिलेलं आहे. हे कोणासाठी सांगितलं? संसारी लोकांसाठी. लक्षात आलं का? आता ही जी साधना आपल्या वारकरी सांप्रदायिक संतांनी आपल्याला सांगितलेली दिसते, वारी असेल, वेळोवेळी काही निमित्तानं होणारे अखंड हरिनाम सप्ताह असतील, त्यात पारायण हे अनुष्ठान असेल, भजन हे अनुष्ठान असेल, हे काही संन्यासी लोकांसाठी सांगितलेला मार्ग नाही आहे. ते तर अखंड मोकळेच आहे. ते का 15 दिवसाची कशाला वारी पाहिजे? ते यावत आयुष्य वारीच करतील. लक्षात आलं? त्यांना 8च दिवसाचं ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान कशाला त्यांना महत्त्व सांगावं लागेल? ते तर सतत त्यांचं चालूच आहे 24 तास. हे कोणासाठी? संसारामध्ये लिप्त असलेली माणसं, पण त्यांना देखील तिथून हळूहळू बाहेर काढून परमार्थ मार्गाला लावण्याकरिता त्यांना ही साधना सांगितलेली आहे की बाबा, जरी तू तुझ्या सांसारिक कामामध्ये लिप्त असशील तरी त्यातला काहीसा वेळ तू बाजूला काढला पाहिजे. दिवसाकाठी 1 तासभर, वर्षातून 15 दिवस. लक्षात आलं का? वर्षातले हे 8 दिवस सप्ताहासाठीचे. हा या 8 पारा माझारी मोटके निमिष भरी. थोडं अगोदर त्याला ज्या वेळेस या सांसारिक भोगातील व्यर्थता कळेल, त्यावेळेस तो आपोआपच त्यांचा काय करणार आहे? त्याग करणार आहे. पण अजून तेवढी त्यागाची तीव्र बुद्धी त्याची झालेलीच नाही आहे. त्याला तिथंच ठेवून काय करायचंय? त्याचं कल्याण करायचंय. म्हणून ते म्हणतात तैसे ऐक तरी न नशे. ज्या कर्मयोगाच्या आचरणानं ऐहिक भोगाचा तर नाश होत नाही आणि मोक्ष तर प्राप्त व्हायचा शिल्लकच असतो.
तैसे ऐहिक तरी न नशे आणि मोक्ष तो उरला असे. जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळत, पूर्वीपासून चालत आलेले क्रम म्हणजे कर्मानुष्ठान, वर्णाश्रम, धर्म हे पूर्वीपासूनच चालत आलेले आहेत की नाही. चोखाळत दिसे मग त्यातला शुद्धपणा तो चालू राहिलेला दिसतो ना. कुठं कर्मयोगामध्ये निष्काम कर्मयोग म्हणून जे काही वेदापासून सांगण्यात आलेलं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये जी शुद्धता दिसते त्याच्या आचरणाची, ही पूर्वापार चालत आलेली आहे ना. भगवंत आता जो निष्काम कर्मयोग सांगणार आहे अर्जुनाला, तोच वेदानं त्या अधिकाऱ्याला त्याचा अधिकार जाणून काय केलेला आहे, पूर्वीच सांगितलेलाच आहे ना. भगवंतानं हे काही नवीनच सांगितलं आहे असं काही नाही आहे. 4थ्या अध्यायात नाही का सुरुवातीला तो अर्जुन म्हणतो, भगवंत सांगतो की माझे तुझे अनेक जन्म याच्या अगोदर झालेले आहेत, मला हे सगळे आठवतात, तुला आठवत नाही. मी हे सगळं ज्ञान पूर्वी सांगितलं, सूर्याला सांगितलं आणि मनूला सांगितलेलं आहे की नाही. हे अर्जुनाला जे सांगितलं ते काही नवीन सांगितलेलं नाही, हे पूर्वीपासूनच आलेलं आहे. पण मग अशी बोललो की नाही, वेद देखील त्रिकांडात्मक आहे. वेदाचे 3 भाग आहेत, ज्ञानकांड, कर्मकांड आणि उपासनाकांड. आणि गीता देखील कांडत्रय निरूपण करणारी आहे. 3 कांडांचं, कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. ज्याचा जो अधिकार आहे त्याला तिथून काय करायचंय, वर उचलायचंय, जायचंय. ठीक आहे, 15वी पर्यंत पोहोचायचंय, पण जो पहिलीत आहे त्याला दुसरीत न्यायचंय, दुसरीतल्याला तिसरीत, 7वीत असला तर 8वीत, पहिलीतल्याला लगेच 11वीत नेऊन नाही बसवायचं. लक्षात आलं का. क्रमाक्रमाने ज्याचा जसा अधिकार असेल तशी तशी साधना त्याला सांगण्यात येणार आहे. भगवंताने अगोदर काय केलं, आत्मज्ञानाविषयक विचार सांगितला 20 श्लोकामध्ये. आणि आता त्या आत्मज्ञान प्राप्तीचा उपाय म्हणून निष्काम कर्मयोग, ज्याला की आता इथं काय म्हटलेलं आहे, बुद्धियोग, तो भगवंत सांगू लागलेले आहेत. आणि अर्जुनाला म्हणतात तो चांगल्या रीतीनं काय कर, ऐक. त्या बुद्धियोगाचं आचरण केल्यानं तैसे ऐहिक तरी न नशे. तुला वाटत असेल तो आत्मज्ञानाचा जो मार्ग आहे तो तर फारच त्यागाधिकाचा आहे बाबा, सर्व संग परित्याग करावा लागतो आणि केवळ आत्म्याचाच विचार अहोरात्र करावा लागतो, त्याचंच अनुसंधान करावं लागतं. म्हणून तर मग संन्यासी लोकांना सांगितलेलं आहे, संन्यासम श्रवणम कुर्यात. संन्यास घेऊन काय करावं, श्रवणच करावं. संन्यासी कोण, जो सतत आत्मविचारामध्ये घडून गेलेला आहे. कारण त्याने संन्यास कशासाठी घेतलेला आहे, त्याच्यासाठी. त्याला इह पारलौकिक भोगात कोणतंच स्वारस्य राहिलेलं नाही, केवळ आत्मविषयकच विचार त्याला करायचा आहे. म्हणून मग तो काय करतो, सतत त्या चिंतनामध्येच मग्न राहतो. ते काय व्यावहारिकाला शक्य होईल का, वेदांत वाक्येषु सदा रमंता शक्य आहे का. ठीक आहे बा, तो दिवसातला अर्धा तास, 1 तास, 2 तास असा वेळ देऊ शकतो. संन्यासी महात्मा तो अखंड वेळ देऊ शकतो ना, म्हणून तर तो संन्यासी झालेला आहे असं मानण्यात येत आहे की नाही साधारणतः. पण भगवंत काय म्हणतात त्या अर्जुनाला, तैसे ऐहिक तरी न नशे आणि मोक्ष तो उरला असे. जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळत, कर्माधारी राहटीजे, परी कर्म फळ न निरीक्षिजे. जैसा मंत्रज्ञ न बाधी न निरीक्षिजे, पण कर्माच्या फळावर दृष्टी ठेवू नये. जैसा मंत्रज्ञ भूतबाधा न बधीजे, ज्याप्रमाणे मांत्रिक भूतबाधेनं झपाटला जात नाही. तो दुसऱ्याला, ज्याला भूतबाधा झालेली आहे त्याची भूतबाधा निवारण करतो, तो स्वतः भूतबाधेनं झपाटला जातो का, नाही. कारण त्या भूताला वश ठेवण्याचे मंत्र, हातोटी तो जाणत असतो. तो दुसरा सामान्य माणूस तो भूतबाधेनं झपाटला जातो, कारण त्या भूताला प्रतिकार कसा करावा याचं त्याला त्या काय नसतं, ज्ञान नसतं. पण जो मांत्रिक आहे, ज्याला त्याचं सगळं त्याचं ज्ञान आहे, तो भूतबाधेनं झपाटला जात नाही. त्याप्रमाणे कर्म करण्याची हातोटी जर जाणली तर कर्म हे बंधनाला कारण होऊ शकत नाही. कर्माधारी राहटीचे, कर्म करायच्या रीतीप्रमाणे काय करावं
त्या कर्माचं आचरण करावं. कर्माधारे म्हणजे कर्माच्या आश्रयानं, राहाटीचे म्हणजे कर्म करावीत, त्या कर्माश्रय करून कर्म आचरावीत. राहाटीचे म्हणजे वागावं, राहावं. परिकर्म फळ न निरीक्षिजे, पण त्या कर्मफळाकडे दृष्टी ठेवू नये. कर्म करण्याच्या बाबतीमध्ये भगवंत इथं एक पथ्य सांगतात. कर्म करावेत, पण त्या कर्मफळावर दृष्टी ठेवू नये. कर्मफळ तर भोगू नयेत, त्याची अपेक्षा इच्छा देखील मनामध्ये धरू नये. मग ते कर्म आपल्याला बंधनाला कारण ठरत नाहीत. कसे? जैसा मंत्रज्ञू न बाधिजे भूतबाधा, न बंधिजे भूतबाधा. तो मंत्रज्ञ ज्ञ म्हणजे जाणणार, मंत्र जाणणार, मांत्रिक, पंचाक्षरी, तो त्या भूतबाधेनं बाधित होत नाही. भूतबाधा त्याला होऊ शकत नाही. त्या परी बुद्धी आपू झाली अनिरवधी, हा असताची उपाधी आकळू न शके. त्या परी जे सुबुद्धी निरवधी आपुलिया, हा असताची उपाधी आकळू न शके. त्या परी त्याप्रमाणे जे सुबुद्धी, ही सुबुद्धी म्हणजे अनासक्तपणे कर्म करण्याची बुद्धी, त्या कर्माला लिप्त न होता अनासक्त कर्म करायचं सोडायचं नाही, पण अनासक्तपणे कर्म करण्याची जी बुद्धी, तिला म्हटलेलं आहे इथं सुबुद्धी. त्याप्रमाणे ही सुबुद्धी पूर्णपणे आपलीशी झाली म्हणजे मग काय होतं? हा असताची उपाधी आकळू न शके, हा असलेला उपाधी त्याला बाधा करू शकत नाही. अरे कर्म ही उपाधीच आहे की नाही? देह ही काय आहे? उपाधीच आहे. आणि उपाधी बाधा करत असते, पण त्याला बाधा करणार नाही. ज्याला ही सुबुद्धी पूर्णपणे आपली करता आली, सुबुद्धी म्हणजे अनासक्तपणे कर्म करण्याची बुद्धी, हातोटी, कशा रीतीनं कर्म करावेत ही हातोटी जर का त्याला प्राप्त झाली, तर मात्र मग हा असलेला उपाधी त्याला बाधा करू शकत नाही, त्याला आकळू शकत नाही. त्या परी जे सुबुद्धी आपू झाली अनिरवधी, हास्ताची उपाधी आकळू न शके. त्याप्रमाणे निष्काम कर्म करण्याविषयीची सद्बुद्धी पूर्णपणे आत्मसात केली की हा देहादी उपाधी जरी असला तरी तो त्याला बद्ध करू शकत नाही, त्याला आडवं येऊ शकत नाही. उलट हा उपाधी त्याला सहाय्यक आहे. हे शरीर त्याला कर्म करण्याला काय आहे? सहाय्यक आहे. शरीर संबंधी त्याला प्रारब्धानं प्राप्त असलेल्या गोष्टी ह्या काही त्याला त्याच्या निष्काम कर्मयोगामध्ये बाधा करू शकत नाही. उलट त्याच्या निष्काम कर्मयोगाचं आचरण करताना ह्या गोष्टी काय आहेत? सहाय्यक आहेत. मी कधीतरी सांगितलं होतं पाठीमागं, एका मोठ्या महात्म्यानं सांगितलेलं आहे की ज्या ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त आहेत आणि ज्या गोष्टी प्राप्त नाहीत असं आपल्याला वाटतं, ही सगळी परिस्थिती भगवंतानं त्या जीवाला मुक्त करण्यासाठी निर्माण केलेली असते. लक्षात आलं तर पहा, ज्या ज्या गोष्टी आत्ता आपल्याला प्राप्त आहेत, देह प्राप्त आहे, देह संबंधी गोष्टी प्राप्त आहेत, प्रारब्धानं, धन इत्यादी, स्त्री, धन, पुत्र इत्यादी जे काय असेल ते गृह, ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं प्राप्त आहेत, ह्या प्राप्त असलेल्या प्रत्येक गोष्टी, आणि अज्ञानानं आपल्याला वाटतं मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, त्याही सगळ्या गोष्टी भगवंताने ही परिस्थिती का निर्माण केलेली आहे? त्या जीवाला मुक्त करण्यासाठी. भगवंतानं कृपा करून त्याला ठेवलेलं आहे त्या अवस्थेत, म्हणून ठेविले आनंदी तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. मोक्षाकडे जाण्याकरिता हे जग, ही परिस्थिती, ह्या उपाध्या अडथळा ठरत नाहीत. त्यांचा उपयोग करून घेता आला पाहिजे. आपण त्यांचा उपयोग जाणत नाहीत म्हणून ह्याच उपाध्या आपल्याला अडथळा ठरतात. लक्षात आलं का? स्त्री, धन, पुत्र इत्यादी हे कर्मयोग आचरण्याची साधनं म्हणून त्या गृहस्थ्याला दिलेली आहेत. शास्त्रात सगळं वर्णन आहे.
त्या गृहस्थी पुरुषाला प्राप्त असलेली स्त्री म्हणजे पत्नी, त्या गृहस्थाश्रमी पुरुषाला प्राप्त असलेला पुत्र, त्याच्याकडे असलेलं धन, ही धर्माची साधनं आहेत असं सांगितलेलं आहे. पत्नीला काय म्हणतात? अर्धांगिनी. अनेक शब्द जे आहेत ना, दारा, जाया, धर्मपत्नी, आणि अजून एक शब्द आहे सहधर्मचारिणी, म्हणजे धर्माचरण करण्यामध्ये सहाय्यक असलेली. म्हणजे पत्नी कशासाठी दिली त्या गृहस्थी पुरुषाला भगवंतानं? धर्माचरण करण्यामध्ये त्याला सहयोग करण्यासाठी. लक्षात आलं का? त्या दृष्टीनं त्यानं त्या पत्नीकडं पाहिलं, त्या दृष्टीनं त्या पुत्रांकडं पाहिलं, त्या दृष्टीनं त्याला प्राप्त असलेल्या धनाधिकांकडं जर पाहिलं, तर तो अनंत वेळेस भगवंताचे उपकार मानील की भगवंता तुझ्याकडे येण्याकरिता सहाय्यक म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला काय केल्यास प्राप्त करून दिल्या. पण आपल्याला ती दृष्टी नसल्यामुळं त्याच गोष्टी देवाकडे जाण्यात अडथळा ठरतात. देवानं अडथळा म्हणून निर्माण केलेल्या नाहीत, देवानं त्या सहाय्यक म्हणून दिलेल्या आहेत. आपल्याला तसा दृष्टिकोन, तशी हातोटी, तशी बुद्धी नसल्यामुळं त्या देवानं सहाय्यक म्हणून, त्याच्याकडे जाण्याला सहाय्यक म्हणून, त्याच्या प्राप्तीची साधनं म्हणून दिलेल्या गोष्टी आपल्याला बाधक वाटतात. लक्षात आलं का? सगळा जो खेळ कशाचा आहे? तो विचाराचा आहे, समजुतीचा आहे, बुद्धीचा आहे. म्हणून हे कर्मच जे बंधनाला कारण ठरत असतं, तेच कर्म हातोटीनं केलं तर कर्मबंध नष्ट करण्याला ते कारण ठरतं. त्यापरी जे सुबुद्धी आपू झाली अनिरवधी, हास्ताची उपाधी आकळू न शके. त्याप्रमाणे काय निरवधी शब्दाचा अर्थ आहे अवधिरहित. अवधी मर्यादा, निरवधी अमर्याद, म्हणजे पूर्णपणे. ती सद्बुद्धी कशी आत्मसात झाली पाहिजे? पूर्णपणे, थोडी बहुत नाही, चांगल्या रीतीनं ते जाणून घेतलं पाहिजे की निष्काम कर्मयोग म्हणजे नेमकं काय. भगवंत आता हा जो बुद्धियोग सांगणार आहेत, ही सुबुद्धी, निष्काम कर्म करण्याविषयीची जी सद्बुद्धी, ती पूर्णपणे आपू झाली, आत्मसात झाली, प्राप्त झाली, आपल्याला मिळाली. तर हा असताची उपाधी आकळू न शके. हादी उपाधी असलेला तो असला तरी तो बद्ध करू शकत नाही. जेथ न संचरे पुण्यपाप, जे सूक्ष्म अतिनिष्कंप, गुणत्रयादी लेप न लगती जेथ. जेथ न संचरे पुण्यपाप, जेथ पुण्यपाप न संचरे. जेथ म्हणजे ज्या बुद्धीत सकाम पुण्य आणि पाप यांचा प्रवेश होत नाही, पुण्याचाही नाही आणि पापाचाही नाही. सद्बुद्धीचा विचार चाललाय ना, या बुद्धियोगाचा विचार चाललाय ना. जेथ न संचरे पुण्यपाप, जेथ पुण्यपाप न संचरे, ज्या बुद्धीमध्ये पाप पुण्य शिरत नाही. पुन्हा जी कशी आहे? जे सूक्ष्म अतिनिष्कंप, जी कशी आहे? सूक्ष्म आहे. पुन्हा कशी आहे? निष्कंप, निश्चल, स्थिर आहे. आणि जेथ गुणत्रयादी लेप न लगती, आणि जिला रजतमादी या 3 गुणांचा संबंध सुद्धा येत नाही. सत्व रज तम कामादी दोष यांचा लेप लागत नाही. अशी सद्बुद्धी. आता ती काही सहजासहजी प्राप्त होईल काय ती? म्हणून ते सांगतात ना, पूर्वपुण्याईनं होऊ शकते. आणि थोडीशी जरी झाली अशी सद्बुद्धी. कशी? जेथ न संचरे पुण्यपाप, ज्या बुद्धीत सकाम पुण्य आणि पाप यांचा प्रवेश होत. त्या कर्माचं आचरण निष्काम बुद्धीनं जर तो करील तर पुण्याचाही काही संबंध नाही आणि पापाचाही काही संबंध नाही आहे. बरं, जे सूक्ष्म, जी बुद्धी तत्वज्ञान संपादन करण्याविषयी कशी आहे? कुशाग्राप्रमाणे आहे, सूक्ष्म आहे, ती होईल. या निष्काम कर्मयोगाचं आचरण करत 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 पुढं गेलं
की बुद्धी काय होईल, त्याची आपोआप सूक्ष्म होईल. ही आपली बुद्धी सूक्ष्म का होत नाही? आपण कर्माचा आचरण निष्काम भावनेनं करत नाही, काहीतरी हेतू ठेवून करतो. म्हणून मग ते कर्म जो हेतू ठेवून केलं ते फळ देऊन मोकळं होतं. आणि मग वर्षानुवर्षे कर्माचं आचरण करून देखील बुद्धीची सूक्ष्मता का प्राप्त होत नाही? कारण ते निष्काम रीतीनं केलेलं नसतं. थोडक्यात सांगू का तुम्हाला, जिथं काही परतफेडीची काही अपेक्षा नाही, तिथं जर आपण थोडंसं काम केलं तरी ते मनाला आल्हाद देणारं ठरतं. आता एक सोपं सांगतो, अतिशय सोपं. आपल्या घरी साफसफाई, स्वच्छता, झाडलोट आपण करतोच की नाही? करतो, वर्षानुवर्ष आयुष्यभर करतच राहतो. पण एखाद दिवस मंदिर झाडून पहा बरं, तुम्हाला परिणाम दिसेल की नाही? तो दाखवता येणार नाही, ज्याचा त्याला अनुभव येईल की नाही. मी असं ऐकलंय बरं का, वाचन केलं तर पाठीमागं, विदेशामध्ये हे उपचार करणारे डॉक्टर लोक जे आहेत ना, त्या अमेरिकेतील काही डॉक्टरांनी आता त्या गोळ्या लिहून देतात ना, प्रिस्क्रिप्शन काय म्हणतात त्याला, हां, प्रिस्क्रिप्शन, त्याच्यावर ते हे लिहून देतात की आठवड्यातून 1 तास निष्काम काम करा आणि रोज 5 मिनिट ध्यान करा. अशा 2 गोष्टी लिहून द्यायला लागलेल्या आहेत. असं मी ऐकलं होतं, कुठं मासिकात कुठं वाचलं होतं. त्यानं एक आंतरिक बळ वाढतं. कोणत्या गोष्टीनं? निष्काम सेवेनं. तुम्ही बघा एखाद्या वेळेस जिथं आपला काही संबंध नाही, काही हेतू नाही, काही लाभाची अपेक्षा नाही, तिथं थोडी केलेली सेवासुद्धा प्रचंड काय करते, आपल्याला बळ प्राप्त करून देत असते. मग बुद्धी सूक्ष्म होणार नाही काय निष्काम कर्मयोगाच्या आचरणानं? होईलच की. जे सूक्ष्म, अतिनिष्कंप आणि कशी आहे, अत्यंत स्थिर, शास्त्र सिद्धांताच्या ठाई बुद्धी काय होते? स्थिर होते. कशानं? निष्काम कर्मयोगाच्या आचरणानं. आपलं चित्त या शास्त्रामध्ये, संत वाङ्मयामध्ये, शास्त्रवचनामध्ये स्थिर का होत नाही? कारण आपण निष्काम कर्मयोगाचं काय केलेलं नाही, आचरण. पण जो निष्काम कर्मयोगाचं आचरण करतो त्याची बुद्धी त्या ठाई काय होते? स्थिर होते. चंचलतेचं काय करून देते? त्याग करून टाकते. लक्षात आलं का? 4 तास वाचन करतोय याला महत्त्व नाही, तो अर्धा तास वाचतोय परंतु अत्यंत एकाग्र मनानं वाचतोय. पण ती मनाची जी एकाग्रता आहे ती निष्काम कर्मयोगानं प्राप्त होईल. म्हणून भगवंत म्हणतात, जेथ न संचरे पुण्य पाप, ज्या बुद्धीत सकाम पुण्य पाप यांचा प्रवेश होत नाही, जे सूक्ष्म जी बुद्धी तत्वज्ञान संपादन करण्याविषयी कुशाग्राप्रमाणे अत्यंत सूक्ष्म आहे, अतिनिष्कंप आणि शास्त्र सिद्धांताच्या ठिकाणी अतिशय स्थिर आहे, गुणत्रयादी लेप न लगती जेथ, आणि ज्या बुद्धीमध्ये सत्व रज तम आणि कामादी दोष यांचा लेप लागत नाही. अर्जुना ते पुण्यवशे, जरी अल्पची हृदय बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसार भय. अर्जुना ते पुण्यवशे, ती सद्बुद्धी पुण्यवशे, पूर्व पुण्याईनं, जरी अल्पची हृदय बुद्धी प्रकाशे, जरी हृदयात थोडीशी प्रकट झाली ती सद्बुद्धी, थोडीशी जरी प्रकट झाली पूर्व पुण्याईनं, तरी संसार भय अशेषही नाशे. जन्म मरण रूप संसाराचं भय अशेषही पूर्णपणे काय होतं? नष्ट होऊन जातं. जर ती बुद्धी आपल्या हृदयात काय झाली? पूर्व पुण्याईनं थोडीशी जरी काय झाली? प्रकाशित झाली तर होईल. ती कधी? निष्काम कर्मयोगाचं आपण आचरण करत गेलो तर. हळूहळू ढाळे ढाळे म्हटलं तसं हे निष्काम कर्मयोग सुद्धा पूर्णपणे आपल्याकडून आचरला जावा यासाठी सुरुवात तरी कुठून तरी करावी लागेल ना. रोज एखादं तरी काम असं करावं लागेल की जे काम करत असताना परतफेडीची, आपल्या मान इत्यादी अधिकांची आवश्यक म्हणजे आशाच नसेल. लक्षात आलं? आता कामं केली जातात पण ती फोटो काढण्यापुरती केली जातात. लक्षात आलं? हातात झाडू घेतला जातो, थोडंसं झाडल्याचं नाटक केलं जातं, फोटो काढून
घेतला की ते झाडू आणि ते साहित्य कुठेतरी टाकून दिलं जातं. लक्षात आलं का? मग कशी काय बुद्धी शुद्ध होईल, कशी निष्कंप कशी होईल, सूक्ष्म कशी होईल, पुण्यपाप रहित ती कशी काय होईल? होऊ शकणार नाही ना. निष्काम कर्मयोगाचं जे आचरण करायचं ते त्याची हातोटी भगवंत या ठिकाणी सांगत आहे आणि त्याचा लाभ देखील याच्यात लाभ सांगितलेला आहे. या 2 श्लोकामध्ये स्तुती केलेली आहे निष्काम कर्मयोगाची. की ती स्तुती ऐकून साधक त्या निष्काम कर्मयोगाचं महत्त्व जाणून त्यामध्ये काय होईल? रत होईल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदा नाही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवांचील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. भेटो तया भूता चला कल्पतरूंचे, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मारतंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतू किंबहुना सर्वसुखी. पूर्ण होणी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी. अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.